नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर परवा दिवशी होती बघा एकादशी 30 तारखेला. तर वैकुंठ एकादशी होती आणि आमच्या इथं खूप मोठं म्हणजे मंदिर आहे देवाचं. तर छान असं सजवलं जातं आणि भरपूर गर्दी असते बघा. एक दिवस असं म्हटलं जातं स्वर्गाचा दरवाजा उघडला जातो आजच्या दिवशी. तर मंदिराचा पण इथल्या मंदिराचा पण बघा वर्षातून फक्त आजच्या दिवशी दरवाजा उघडला जातो. मेन दरवाजा जो मंदिराचा आहे तो एकच दिवस उघडला जातो. तर त्या दिवशी बघा भरपूर मंदिरात गर्दी होते. जवळजवळ आम्ही 1 तास उभा राहिलेलो होतो लाईनीत. तर बघा दिसत असेल व्हिडिओमध्ये तुम्हाला किती गर्दी आहे ती. तर देवापाशी पोहोचलेलं आहे आणि व्हिडिओ काढण्यास अलाउड नाही, त्यामुळे मी लांबूनच असं तुम्हाला दाखवत्या. का तर देव दिसणारच नाही तरी पण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते मी. आणि खूप छान असं सजवलेलं आहे बघा. तर खूप गर्दी पण आहे आणि व्हिडिओ करण्यास पण अलाउड नाही. आणि फुलांनी एकदम छान असं पूर्ण मंदिर फुलांनी सजवलेलं आहे. तर असं मेन देवाचं आमचं दर्शन झालेलं आहे आणि आता मी देवीच्या मंदिरात आहे. म्हणजे साईडलाच देवीचं पण मंदिर आहे आतच. तर इथं पण खूप गर्दी आहे बघा. म्हणजे एकच मोठं मंदिर आहे आतमध्ये. एक साईडला देवी आणि एक साईडला देव असं आणि बाकीचे देव पण आहेत. तर देवीचं पण छान असं दर्शन झालेलं आहे आणि पाठीमागच्या साईडला आलो आहे बघा. तर इथं कृष्णाचं पण छान असं सजवले. कृष्ण भगवान आहेत आणि सगळ्यांचं इथं पाठीमागच्या साईडला व्हिडिओ काढायचं चाललेलं आहे. म्हणजे मेन देव आहे तिथं फक्त अलाउड नाही, बाकीच्या साईडला व्हिडिओ फोटो काढले तरी चालतात. तर बघा हे स्वर्गवास आहे. म्हणजे असं म्हटलं जातं काचत पूर्ण देव सजवलेला असतो आणि इथं स्वर्गवास असं म्हटलं जातं. आणि इथं पण खूप छान असं सजवलेलं आहे देवाला. तर पूर्ण बाजूनी बघा, तर पूर्ण बाजूनी काचा आहेत आणि काचेच्या मधोमध देव बसवलेला आहे, देव आणि देवी. तर इथं पण खूप छान आहे बघण्यासारखं. का तर खूप गर्दी असते आणि मी नाही येत दरवर्षी. मी ह्या खूप वर्षातून आलेलं आहे, पहिल्यांदाच. आमच्या घराच्या जवळच आहे पण लाईनीला उभा राहायला लागतो 3-4 तास. यावर्षी जास्त गर्दी नसल्यामुळे आम्ही 1 तास लाईनीत उभा राहिलेलो होतो. तर छान असं आमचं दर्शन झालेलं आहे. त्यानंतर आम्ही विठ्ठलाच्या मंदिरात गेलेलो आहे. ते पण मंदिर आमच्या घरापासून जवळच आहे. तर विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे बघा. इथं पण खूप छान असं डेकोरेशन केलेलं आहे. तर बघा इथं पण महिला एकत्र येऊन वाचन चालले होतं देवाचं. त्यानंतर तिथल्या देवाला पण कृष्ण भगवान बघा आत गादीवरती बसवलेत आणि आतमध्ये आहे. तर छान असं आम्ही दोन्ही देवाचं दर्शन घेतलेलं आहे आणि त्यानंतर आम्ही छान छान फोटो पण काढले. तर वैकुंठ एकादशी आणि ही खूप मोठी एकादशी आहे. स्वर्गाचा दरवाजा उघडला जातो असं म्हणतात आणि ह्या मंदिराचा पण आजच्या दिवशी मेन देवाचा दरवाजा उघडला जातो. त्यामुळं भरपूर गर्दी असते आणि वर्षातून एकदाच यात्रा भरते. तर छान असं दर्शन झालेलं आहे आमचे वैकुंठ एकादशी दिवशी. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की लाईक आणि कमेंट करून सांगायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. तर नवीन वर्षाचा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. हॅपी न्यू इयर.